हॅलो, नमस्कार. आज आपला यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण पोळी आणखी भात बघा, हे पोळी मी रात्रीची घेतलेली आहे, आणखी भात पण रात्रीचा घेतलेला आहे. पोळीला बारीक केलेली आहे, आणखी भातला पण छान मोकळं केलेलं आहे. त्याच्यानंतर याला आपल्याला फ्राय करायचे आहे. फ्राय करायला बघा मी काय काय साहित्य घेतलं. मी 5-6 मिरची घेतलेल्या आहे, त्याला लांब आकाराचे कापून घेतलेले आहे. एक टमाटर घेतलेलं आहे, त्याला बारीक कापून घेतलेलं आहे. 2 मी कांदे घेतलेले होते, लांब आकाराचे कापून घेतलेले. आणखी कढीपत्ता घेतलेला आहे. एक कढई ठेवली आहे, त्याच्यात मी 2 चम्मच मोठे तेल टाकलेलं आहे. सगळ्यात आधी जिरा टाकणार आहे, एक छोटा चम्मच जिरा, अर्धा चम्मच मोहरी. त्याच्यानंतर गोडली म्हणजे कढीपत्ता टाकून द्यायचे. त्याच्यानंतर मिरची, तेलात छान होऊ द्यायची मिरची झाल्यानंतर कांदे टाकून द्यायचे आणि यालाही तेलात होऊ द्यायचं. याला खालवरचं करून घ्यायचं, मीडियम गॅसवरती ठेवायचं. थोडा लाईट ब्राऊन कलर येऊ द्यायचं. त्याच्यानंतर टमाटर टाकायचं. बघा कांदे झालेले, आता मी टमाटर टाकत आहे. यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे. याला 1 मिनिट होऊ द्यायचं आहे आणि झाकून ठेवून द्यायचं. बघा छान होत आहे तेलात. आता याच्यात मसाले टाकायचे आहे, हळद, मीठ वगैरे. मी अर्धा चम्मच हळद टाकत आहे, स्वादानुसार मीठ. याला छान तेलात मिक्स करून घ्यायचं. हळद, मीठ छान कमी घ्यायचं. बघा मी 1 वाटी सोयाबीनची वडी घेत आहे. त्याच्यानंतर मी पाणी टाकत आहे. याला धुवून नाही काय टाकून द्यायचं. बघा मसाले झालेले आहे. मी सोयाबीनची वडी टाकणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर याला कट करू शकता. आता मिक्स करून घ्यायचं. हळद आणि मीठ म्हणे याला होऊ द्यायचं. बघा पूर्ण मसाले झालेले आहे. आता ही आपली पोळी होती, बारीक केलेली होती रात्रीची पोळी, टाकून देणार आहे. त्याच्यानंतर रात्रीचा भात यालाही छान मोकळा केलेला होता हाताने, तो पण याच्यात टाकून देणार आहे. याला पूर्ण पोळी भात याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं छान. बघा पूर्ण मिक्स झालेलं आहे. आता याला 1 ते 2 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं कमी गॅसवरती. याला एकदा आणखी छान फिरून घ्यायचं. अजून छान एकदा मिक्स करून घ्यायचं. तसंच झालेला आहे आपला नाश्ता. गॅस बंद करणार आहे आता. बघा आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते, किती छान दिसत आहे आपला भात आणखी पोळीचा नाश्ता. अशा प्रकारे करायचं. बघा दिसायला किती छान दिसत आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करा, लाईक करा. ओके, बाय.